शेतकऱ्यांचा नेता आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे खासदार राजू शेट्टी नेहमी चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्व आहेत. आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून समजून घेऊ की नक्की आता त्यांनी शासन दरबारी जो प्रश्न मांडलेला आहे की लोकांच्या आणि शेतकऱ्यांची जी पिकं आहेत त्याच्यातले जे शेतीमाल आहेत त्याच्या हमी भावासाठी, तर आपण समजून घेऊ त्यांच्याकडे की सर, आता आपण जो हमी भावाचा प्रश्न शासन दरबारी मांडलेला आहे तर तो आता काय लेवलला आहे आणि त्याच्या सरकारची भूमिका काय आहे? खरं तर कांद्यासहित सगळ्याच पिकाला जो हमीभाव सरकार जाहीर करतं, गेल्याच आठवड्यात जाहीर केलेला आहे. परंतु फक्त हमीभाव जाहीर करून चालणार नाही, तर तो हमीभाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, यासाठी धोरण राबवणं गरजेचं आहे. त्यासाठी हमीभावाच्या किमतीत सरकारनं खरेदी करायची गरज नाही, कारण सरकार जे काय करतं त्याची मातीच होते. कांदा खरेदी केला मातीच होणार, अजून काय मका खरेदी केला मातीच होणार. आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं खरेदी करू नये, फक्त एक नियम घालावा की सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतकऱ्याचा हमीभाव शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी करता येणार नाही. जसं कामगारांच्यासाठी असंघटित कामगारांच्यासाठी कायदा आहे, काय मिनिमम वेज ऍक्ट, किमान वेतन कायदा, सरकारनं निश्चित केलेल्या मजुरीपेक्षा कमी मजुरी देणं हा फौजदारी गुन्हा आहे. तसंच सरकारनं निश्चित केलेल्या हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतीमाल विकत घेणे हा फौजदारी गुन्हा केला तर बाजारातूनच शेतकऱ्याला हमीभाव मिळतो. सरकारनं काय करायची गरज नाही, मग ते काय करत नाही. आणि त्यासाठी मी खासदार असतानाच्या काळामध्ये एक विधेयक सुद्धा लोकसभेमध्ये मांडलेलं होतं, परंतु दुर्दैवानं त्याच्यावर चर्चा होऊन मतदान व्हायच्या आधीच माझी मुदत संपली आणि ते भाषणात गुंडाळलं गेलं. एकंदरीत हा प्रश्न आता शासन दरबारी काय लेवलला आहे यावर काय सांगा? सरकार काहीच करायला तयार नाही, ते करणं सहज शक्य आहे. त्यासाठी सरकार तिजोरीवर बोजाही काही पडणार नाही आहे, परंतु सरकारची मानसिकता नाही आहे. कारण हे सरकार केवळ भाषणापुरतं शेतकऱ्यांचं नाव घेतं, त्या शेतकऱ्याशी सरकारला काही देणं घेणं नाही. एकंदरीत चर्चेतून आपण पाहिलं की खासदार साहेबांच्या तोंडून आलेले वाक्य आहे की शासन काहीच करत नाही आणि करणारही नाही. या सगळ्या परिस्थितीतून आपण एकच समजू शकतो की आजही शेतकऱ्यांना जो हमी भावाचा प्रश्न आहे तो थोडासा आजही गुंतागुंतीचा आहे किंवा त्याच्यावर आजही कुठलाही निर्णय लागू झालेला नाही.